तर महापौरांसमोरची आव्हानं कोणती कोणती? सगळ्यात मोठं आव्हान तर संपलेलं आहे. भाजपची एखादी सत्ता आलेली आहे, त्यामुळे सभागृहामध्ये जास्त महापौरांना विरोधकांना जास्त त्रास होणार नाही असं मला वाटतं. परंतु सगळ्यात जास्त पुणे शहरामध्ये जे प्रश्न गंभीर आहेत, सगळ्यात पहिला वाहतुकीचा प्रश्न आहे. घरातून निघल्यापासून जो त्रास सुरू होतो तो पार कामाच्या ठिकाणी जाण्यापर्यंत आणि परत घरी जाण्यापर्यंतचा. तर काय सांगाल, कोणाकोणाची नावं आता सध्या चर्चेत आहेत आणि ती नावं का चर्चेत आहेत? पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी पुरुष आरक्षण जाहीर होईल असं एकीकडे बोललं जात होतं, अंदाज बांधले जात होते. परंतु आज नगर विकास विभागाकडून ज्यावेळेस आरक्षण सोडत झाले त्यावेळेस खुल्या गटासाठी सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षण जाहीर झालं. तर आता पुणे शहरातून कोणकोणत्या अशा नगरसेविका आहेत ज्यांची महापौर पदासाठी नावं चर्चेत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल, कोणाकोणाची नावं आता सध्या चर्चेत आहेत आणि ती नावं का चर्चेत आहेत? पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी पुरुष आरक्षण जाहीर होईल असं एकीकडे बोललं जात होतं, अंदाज बांधले जात होते. परंतु आज नगर विकास विभागाकडून ज्यावेळेस आरक्षण सोडत झाले त्यावेळेस खुल्या गटासाठी सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षण जाहीर झालं. आणि त्याच्यानंतर आता महिलांमधून कोण महापौर होणार याची आता नावं चर्चेत आलेली आहेत. तर पहिल्यांदा असं नाव आलेलं आहे की ज्या आता 3 वेळा निवडून आलेले आहेत, वर्षा तापकीर त्यांचं एक नाव आहे. त्यानंतर आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. मंजुषा नागपुरे आहेत, त्या 3 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यानंतर मानसी देशपांडे या 2 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. मानसी देशपांडे या आपल्या नगर विकास विभागाच्या माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत, त्यांच्या नातेवाईक म्हणून सांगितलं जातं. तर त्यांचं एक नाव चर्चेत आहे आणि रोहिणी चिमटे यांचं देखील नाव चर्चेत समोर आलेलं आहे. तर आता ह्याच्यामधून भाजप कुणाला संधी देते आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये सर आपण पाहिलं तर रंजना टिळेकर ज्या आहेत तर त्यांचं नाव सुद्धा तुम्ही घेतलं. काय म्हणजे त्यांची काय पार्श्वभूमी आहे, त्यांना का मिळू शकतं काय? एकीकडे असं बोललं जातं की आमदार योगेश टिळेकर यांच्या त्या मातोश्री आहेत रंजना टिळेकर, आणि त्यांची 3री 4थी वेळ ही नगरसेवक पदासाठी त्यांची निवड झालेली आहे. तर आमदार योगेश टिळेकर हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या जवळीकतेचे मानले जातात. त्यामुळं त्यांचं नाव पुढे आले असं म्हटलं जातं. परंतु सरते शेवटी भाजपकडून नाव निवडताना त्यांना कामाचा किती अनुभव आहे, ते म्हणजे प्रशासनावरती पकड आहे का, हे देखील क्रायटेरिया पाहिलं जाईल असं मला वाटतं. यामध्ये सर स्पर्धा बापट हे पण नाव घेतलं जात होतं. म्हणजे गिरीश बापट यांचं जे RSS मधलं हे असेल, 50 वर्षांचं त्यांचं काम असेल RSS सोबतचं. त्यासोबतच त्या स्वतः सुद्धा सोलापूरमधून एकदा नगरसेविका राहिलेल्या आहेत. तर मग त्यांच्या नावाकडे कसं बघता या रेसमध्ये? आपण जर पाहिलं गिरीश बापट साहेब जे भाजपचे ज्येष्ठ नेते होते, पुणे शहराचा चेहरा म्हणून ते ओळखले जात होते, ते आपल्यामध्ये आज नाही आहेत. परंतु त्यांचा वारसा, राजकीय वारसा सुरत बापट यांच्या माध्यमातून आता पुढे येतोय. परंतु पहिल्यांदा नगरसेविका निवडून आल्यानंतर त्यांना लगेच संधी मिळेल का, हा एक प्रश्न मला समोर वाटतो. कारण की भाजपकडून ज्यावेळेस एखादा उमेदवार समोर आणला जातो तर त्याचा क्रायटेरिया मोजला जातो की तो किती वेळा निवडून आलेला आहे किंवा काय आहे, याचा देखील विचार केला जाईल असं मला वाटतं. आणि स्वर्धा बापट ह्या नवीन आहेत, त्यांना थोडंसं काम करण्याची संधी दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचा पुढचा विचार होऊ शकतो. मानसी देशपांडेंचं सुद्धा तुम्ही नाव घेतलं. सर मानसी देशपांडेंबद्दल काय सांगाल? त्यासुद्धा याआधी नगरसेविका राहिलेल्या आहेत. माधुरी मिसाळ यांच्या त्या घरातल्याच आहेत, कुटुंबातल्या आहेत. काय त्यांचे काय आहे पार्श्वभूमी? मानसी देशपांडे या आता 2-3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी देखील त्यांचं कार्यकाळात काम चांगलं केलेलं आहे. त्यांची देखील प्रश्नांवरती चांगली पकड आहे, त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आहे. आणि एक भाजपकडून बाबा आपल्या नातेवाईकांना किंवा तिकीट पहिल्यांदा दिलं जाईल का, हाच प्रश्न होता पहिल्यांदा. पण तिकीट निवडून आले, आता त्यांच्या घरातील जवळच्या नातेवाईकांना महापौर पदावरती बसवतील का, हा पण प्रश्न आहे. पण त्यांचं नाव समोर आलेलं आहे, चर्चेत आलेलं आहे. भाजपला जर वाटलं की बाबा त्यांचे एक चांगल्या महिला उमेदवार होऊ शकतात महापौर पदासाठी, तर ते विचार करू शकतात. कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत ते आपण पाहिलं, प्रत्येकाची पार्श्वभूमी काय आहे, म्हणजे का त्यांचं नाव चर्चेत आहे ते पाहिलं. मात्र आता ज्या महापौर होतील तर त्यांच्यासमोर नेमकी आव्हानं काय असणार आहे ते जाणून घेणार आहोत. सर महापौरांसमोरची आव्हानं कोणती कोणती आहेत? सगळ्यात मोठं आव्हान तर संपलेलं आहे. भाजपची एखादी सत्ता आलेली आहे, त्यामुळे सभागृहामध्ये जास्त महापौरांना विरोधकांना जास्त त्रास होणार नाही असं मला वाटतं. परंतु सगळ्यात जास्त पुणे शहरामध्ये जे प्रश्न गंभीर आहेत, सगळ्यात पहिला वाहतुकीचा प्रश्न आहे. घरातून निघल्यापासून जो त्रास सुरू होतो तो पार कामाच्या ठिकाणी जाण्यापर्यंत आणि परत घरी जाण्यापर्यंतचा वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर शहरातील रस्ते हा देखील मोठा प्रश्न आहे. पाण्याची समस्या गंभीर आहे पुण्यामध्ये. वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणामध्ये मिळत असलेलं पाणी, जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यामध्ये पाण्यावरून वाद सुरू आहे. तर तो वाद कशा प्रकारे मिटवला जाईल, पुणे शहराला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल का,
भाजपकडून एक दावा केला जातो की समान पाणी पुरवठा योजना जी भाजपने आणली होती की 24/7ची, परंतु 24/7 म्हणजे 24 तास पाणी देणं हे पुणेकरांना शक्य नाही आहे, पाण्याचा कोटा पाहता किंवा पाण्याची आपली उपलब्धता पाहता. तर समान पाणी पुरवठा तरी नागरिकांना मिळेल का, पुणेकरांना मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. अनेक भागांमध्ये तर समाविष्ट गावं झालेली आहेत, त्या समाविष्ट गावांमध्ये पाण्याच्या जलवाहिन्यांचं जाळं नाही आहे. तर ते जलवाहिनीचं जाळं कशा प्रकारे निर्माण केलं जाईल आणि लोकांना पाण्याचा प्रश्न खऱ्या अर्थानं मिटेल का, हा देखील प्रश्न आहे. त्याच्यानंतर नदीकाठ सुधार प्रकल्प आपण राबवला, परंतु नदीचं पाणी कधी सुधारणार, त्यासाठी STP प्रकल्प महापालिकेने सुरू केलेले आहेत. 11 प्रकल्पांची कामं आहेत, जवळपास कोट्यवधी रुपयांचं त्यासाठी तरतूद झालेली आहे. तर ती कामं कशी प्रकारे मार्गी लागतात आणि नदीकाठ सुधारला पण नदीचा पाण्याचा दर्जा सुधारेल का, हा देखील प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि कसं काम करतील याकडे आपण आता पुणेकर लक्ष देतीलच आणि जिथं बरोबर असेल तिथं पुणेकर सोबत राहतील, जिथं चुकेल तिथं पुणेकर विरोध करतील, असं मला एकंदरीत वाटतं. नक्कीच धन्यवाद सर दिलेल्या या सविस्तर सगळ्या माहितीसाठी. तर आपण पाहिलं की जी 4-5 नावं आहेत ती 4ही किंवा 5ही नावं अगदी अटीतटीच्या खरं तर हा सगळा सामना त्यांचा म्हणावा लागेल म्हणजे नावांचा. आणि यामध्ये आता जे नाव जाहीर होईल तर ते काय असेल आणि पुणे शहराचा महापौर कोण असणार हे पाहणं सगळ्यांनाच म्हणजे संपूर्ण पुणे शहरालाच याची उत्सुकता लागलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अजय गंगुडेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर.